यानंतर थेट जाऊयात मनोज जरांगे पाटील बोलतायत तिथे। तुमच्या पक्षातल्याचे तर नाहीच, हे देवेंद्र फडणवीस बोलायला सांगतोय, हे आमच्या आता लक्षात येतं आणि अभियान सुरू करणार माझ्या विरोधात दरेकर तुम्ही अभियान सुरू करणार। अरे बाबा दरेकर साहेब मोठा तज्ञ आहे तुम्ही, माहिती आहे आम्हाला, लय मोठा तज्ञ आहे। क्रांती मोर्चाचं नाव घेतलं, त्यात तुम्ही ठोक मोर्चाचं घेतलं, पडद्या मागून मी असतो असं म्हणलं तुम्ही। संपेलन क्रांती मोर्चा तुम्ही 7-8 जण आहेत त्याच्यात, ठोक मोर्चा बी संपेलन तुम्ही, पडद्यामागचे आहेत ना तुम्ही संपेला। गोरगरीब तिथं काम करणाऱ्या लोकांवरती काही समन्वयकावर तुम्हीच आरोप केले, काहीतरी देवाणघेवाणीचे तुम्ही संपवले। क्रांती मोर्चा मूक मोर्चा सुद्धा तुम्ही पडद्यामागून होते ना, आम्हाला माहिती आहे। आणखीन 5-7 जण आहेत तुमच्या संगच, तुम्ही एकटे नाहीत। तुम्हाला वाटत असन मी लय शहाणा आहे, मागून लय संभळितो, सगळं माहिती आहे तुमच्याबद्दल आम्हाला सगळं। तुम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी जातीला किती मारणारे मारक आहेत, मारेकरी। त्यात 1 नंबरला तुम्ही आहेत। मला वाटतं 2 नंबरचे आहेत तुम्ही, 1 नंबरचा दुसरा आहे आणखीन, त्याला माझ्या विरोधात बोलणं त्याचं बी नाव घेतो। 2 नंबरचे क्रांती मोर्चा ठोक मोर्चा संपवायचा मारेकरी नंबर 2चा तुम्ही आहेत, हे चांगलं माहिती आहे आम्हाला। तुम्ही कशाचे मारेकरी आहेत, तुम्ही देवेंद्र फडणवीससाठी काय काय करताय, कोणत्या बँकेचा घोटाळा करायचा, मग कुंकड जायचं, मग मागून कसं आमदार व्हायचं, हे सगळ्याला माहिती आहे तुमचं। तुमच्यामुळे एक बीडचा आमदार गुतला आहे त्या बँकेच्या घोटाळ्यात। हे बघा तुम्हाला खरं सांगतो, माझ्या मराठीच्या वाटा जाऊ नका, मी तुमच्या तोंडावर नावसुद्धा घेतलं नाही, मला त्याच्यात उतरायला लावू नका। देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला कशामुळे संभळित आहेत, किती घोटाळा केलेला आहे तुम्ही, मग तुम्ही जेवढे विधान परिषदेवर आमदार गेले ते माझ्या विरोधात का बोलतेत, ते फक्त तुम्हाला बोलायला ठेवलेलं आहे। मला माझ्यावर ते बोलायला ठेवलेले ते, किंवा माझ्या समाजाची चळवळ असली त्याच्यावर, क्रांती मोर्चावर बोलायला तुम्ही, ठोक मोर्चावर बोलायला तुम्ही, मराठ्यांच्या चळवळीवर बोलायला तुम्ही। खरं बोललं की मग तुम्ही ते भंपकपणा म्हणणार त्याला, किंवा अनेक काही असे कारणं जोडणार। दरेकर तुम्ही किती शातीर आहेत ना, तुम्हाला वाटत असेल मी आंतरवालीत बसलेलो आहे, मला पहिल्यापासून माहिती आहे तुम्ही किती शातीर आहेत, तुम्ही किती मारेकरी आहेत। तुम्ही क्रांती मोर्चा ठोक मोर्चा कसा संपवला, त्यातले काम करणारे लोक तुम्ही कसे संपवले, हे मला चांगलं माहिती। त्याच्यात किती तुमच्या त्यावेळेच्या आमदारांचा मंत्र्याचा हात आहे, तुम्ही ते 10-12 जण आहेत, तुम्ही 1 जण नाही, तुमची टोळीच आहे ती, टोळीचे। धनगर आंदोलन चाललं की कसं संपवायचं, कोण मंत्री तिथं पाठवायचा, मराठ्यांचं आंदोलन कसलं पाठवायचे, बाकीच्यांचे आंदोलनं 12 बलुतेदारांचे असल्यावर कसं करायचं, हे तुम्ही मला नका शिकू, तुम्ही मला नका, मला चांगलं माहीत तुम्ही कोण आहेत। फक्त तुम्ही मराठीचे आहेत म्हणून बोलत नाही, आणि पुढेही बोलायची मला गरज नाही, तुम्ही शांत राहा। तुम्ही माझ्या मराठ्यांच्या डोळ्यातून आलेल्या पाणी लेकरांना भंपकपणा म्हणू नका, तुम्हाला सावध करायलो मी। तुम्हाला वाटत असेल डोळे झाकून मी दूध पितोय, कुणीच बघत नाही, सगळं जग बघतंय तुमच्याकडं, सगळं जग बघतंय। आता तर तुम्ही मराठ्यात नजरेतून उतरले बरं दरेकर, आणि तुम्हाला वाटतंय ना माझ्याकडची गर्दी फर्दी, तुम्ही माझ्या गर्दीचा अंतच नका करू। खरं सांगतो मी तुम्हाला, कामाचे दिवस आहेत, मी स्वतः सांगतो इकडे येऊ नका। मराठी तुम्हाला मुंबईत काय असतं ना, आता आम्ही घोषणा 29ला केल्यावर तुम्हाला कळन मुंबईत काय कशी मराठीची गर्दी असते। त्या टायमाला मात्र चष्मा लावून या, बिगर चष्म्याचं येऊ नका। ते चिपडेल डोळे घेऊन येऊ नका तिकडं, चष्मा लावून या। तुम्ही माझ्या नाद नका करू, तुम्हाला सांगतो मी। आणि तुम्ही दुसरं म्हणलात मी अभियान सुरू करणार आहे मला उघडं पाडायसाठी, दिली का सुपारी, क्रांती मोर्चाचं केलं ते ठोक मोर्चाचं। तुम्ही दरेकर साहेब तुम्ही आणि आणखीन 5-6 जण आहेत तुमसंग, त्या पिरियडला तुमसंग 10-12 जण होते, ह्या माझ्या पिरियडमध्ये 5-6 जण आहेत तुमसंग। तुम्ही अभियान आत्ता सुरू केलेलं नाही, तुम्ही म्हणलात ना काय म्हणले ते उघडं पाडायसाठी अभियान, माझ्या विरोधात सुरू करणार अभियान, तुम्ही सुरू केलेलं आहे ती 6 महिने झालं सुरू केलेलं तुम्ही, यासाठी तशी ठेवली तुम्ही, मला निवडणुकीच्या अगोदर गुंतविणार आहे। मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटीमध्ये बोलतायत आणि त्यांनी थेट प्रवीण दरेकर यांच्यावरती निशाणा साधला आणि स्वतः भाजपचे नेते प्रवीण दरेकर आपल्यासोबत सध्या फोन लाईनवरती आहेत। दरेकरजी स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये। जरांगे आत्ता अंतरवालीत बोलतायत, तुम्ही फोन लाईनवरती असताना काही शब्द ऐकले सुद्धा असाल, त्यांनी थेट म्हटलंय दरेकर तुम्ही क्रांती ठोक मोर्चा तुम्ही 7 ते 8 जणांनी संपवला। नाही, मला वाटतं आमची एवढीच अपेक्षा जरांगेंकडून आहे की त्यांनी राजकारण करू नये, बाकी मराठा समाजाचे विषय प्रश्न यासाठी कुठे दुमत आहे ना,
सर्व पक्षातले मराठा समाजाचे लोक आजपर्यंत त्यांच्या पाठीशीच उभे राहिलेत, समर्थन केलंय. परंतु कुणाचा तरी अजेंडा आहे. आता केवळ देवेंद्र फडणवीस, केवळ भारतीय जनता पार्टी, केवळ सरकार पवार साहेबांवर बोलायचं नाही, उद्धवजी ठाकरेंवर बोलायचं नाही, काँग्रेसवर बोलायचं नाही. याचा अर्थ काय बरं? सरकार करत नाही का? सरकार सगळ्या गोष्टी करायला तयार आहे, चर्चेला तयार आहे. आता बसणार उपोषणाला अंतरवालीत, हं. ठराविक दिवस, ठरलेले दिवस बसणार, त्याच्यानंतर ठराविक दिवस दौरा, त्या दरम्यान मतदारसंघाची आखणी, कोणी कुठे लढवायचं, कोणाला कुठे पाडायचं. आपला फोकस हा मराठा समाजाच्या प्रश्नांपासून दूर जातो हे मी त्यांना जाणून दिलं. हं. की आता तुमच्या निवडणुका ही प्रायोरिटी ठरली का? कुणाला पाडणं ही प्रायोरिटी ठरली का? पण राजकारण तर राजकारण फुल टाइम राजकारण करा ना. राजकारणाचं पांघरून घेऊन तुम्ही मराठा समाजाच्या भावनांशी खेळू नका, एवढंच माझं म्हणणं आहे. आम्ही त्यांच्या सोबत आहोत, बरोबर आहोत. त्यांच्यासाठी काय ते काय आमचे दुश्मन आहेत का? हं. आणि मराठा समाजाच्या आंदोलनांच्या पहिल्या दिवसापासून आजपर्यंत आम्ही सोबत आहोत, उद्याही राहू. फक्त आंदोलनाला राजकीय वास जास्त यायला लागला, तेवढाच प्रश्न आहे. तेवढा जर जरांगे साहेबांनी त्या ठिकाणी नीट हाताळला, काही आम्हाला म्हणायचं नाही. बरं, मग जरांगे पाटील असं आणि का अश्रू म्हणतात की आमच्या माझ्या मराठा विरोधात समाजाच्या दरेकर अभियान मुलामुलींच्या राबवणार आहेत आणि आम्ही सुरू रोज केलंच पुसत आहे. असतो. आम्ही असे टीव्हीवर घेऊन अश्रू दाखवत नाही आणि अश्रूंचं भांडवल करत नाही. आम्ही ऍक्च्युली काम करतो. बरं, जरांगे मग असं का म्हणतायत की दरेकर माझ्या विरोधात अभियान राबवणार आहेत? मी असं म्हणालो की त्यांची ज्या काही राजकीय त्यांच्या कृती आहेत त्या आम्हाला समोर आणाव्या लागतील. आम्हाला त्यांच्या व्यक्तीच्या विरोधात नाही, त्यांच्या प्रश्नांच्या विरोधात नाही. आता त्यांना आम्ही विचारलं, तुम्ही शरद पवारांना विचारलं का ओबीसीमधनं आरक्षण द्यायचं, तर तुम्ही तुमचा भूमिका काय, हो की नाही? पत्र द्या. उद्धवजी ठाकरे साहेबांना विचारलं का ओबीसीतनं आरक्षण देणार, हो की नाही? काँग्रेसला विचारलं का ओबीसीतनं आरक्षण, हो की नाही? म्हणजे जे प्रश्न सुटणार नाहीत किंवा चिघळत राहतील त्या प्रश्नाचा आपण उजागर करायचा आणि सरकारचे समन्वय साधून जे प्रश्न सुटायला जवळ आहेत, सरकार चर्चेला तयार आहे. मुख्यमंत्री स्वतः लक्ष घालतायत. तुमचा उपमुख्यमंत्र्यांवर विश्वास नाही ना, देवेंद्रजींवर राग आहे ना? मुख्यमंत्री तर आहेत ना सगळ्या गोष्टीत तुमच्या संपर्कात, त्यांचे मंत्री येत आहेत, चर्चा करतायत. आम्ही आहोत ना, आम्ही सांगतो मुख्यमंत्र्यांना त्यांच्या प्रश्नांसंदर्भात मार्ग काढा. पण तुम्ही याच माझ्या पायाशीच बसा, मी हातावर हात घडी घालणार, डिक्टेट करणार, तुला पाडणार, ह्याला पाडणार, तुला बघून घेतो, ह्याला बघून घेतो आणि आरवाच्या भाषेत बोलायचं, हा काय आपल्याला अधिकार नाही ना कुणी दिलेला. संविधानाने बाबासाहेबांनी सगळ्यांना विचार स्वातंत्र्य दिलंय, अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलंय, कुणी बोलायचंच नाही का? बरं, आमचं काय म्हणणं आहे आजही मी त्यांना सांगतो, त्यांच्याविषयी आम्हाला आदर आहे, त्यांच्या सोबत आम्ही आहोत. राजकारण त्यांनी करू नये एवढंच आमचं म्हणणं आहे. बरं, राजकारण करायचं मग थेट राजकारण करा. आता तिथे बसणार अंतरवाली जराटीत आणि तिथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याखाली बसून महाराष्ट्रातल्या मतदारसंघाची चाचपणी करायची. मग तुम्हाला राजकारणात इंटरेस्ट असेल तर थेट करा ना. मराठा समाजांच्या भावनांचा बाजार का मांडलाय, एवढंच आमचं म्हणणं आहे. बिलकुल. त्यांच्या काही विरोधात आम्ही बोलत नाही, मी जाहीरपणे शब्द देतो. पण त्यांनी राजकीय गोष्टी करायच्या तर जी. थेट राजकीय कराव्या. बिलकुल. प्रवीण दरेकरजी, खूप धन्यवाद. तुम्ही या मुद्द्यावरती न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल.